चला टीम मीटिंग पूर्ण करा सीएसके आणि मॅचला पण सुरुवात करायची आहे. वेट. नरेश गांगुडे येतात गोलंदाजी मार्कवर. हो, थोडक्यात बचावले गेले. स्वतः फॉलो थ्रू मध्ये बॉलला गाद करण्याचा प्रयत्न होता, पण फार वेगाने बॉल होता, फार वेगाने. अतुलने ज्या बॅट्सविंगने जोरदार फटका खेळला होता. चेक कंप्लीट. नरेश गांगुडे गेले कित्येक वर्ष सातत्याने अंडर क्रिकेटमधलं एक मोठं नाव, चर्चेत राहिलेलं नाव. आणि रिजन्सी अनंतम मध्ये देखील आपण पाहिलं तर प्रत्येक फॉर्मॅटमध्ये मागील पर्वापर्यंत आपण पाहिलं रेग्युलरच्या खेळाडून देखील त्यांनी घाम फोडला होता. आता 40+ मध्ये देखील त्यांनी पदार्पण केलंय.
5 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाले आहेत. ओ हलक्या हाताने फक्त स्टॉप केले धनंजयने हा बॉल. ओ ची समाप्ती फक्त एका धावेत षटक. एकदा जोरदार टाळ्या नरेश गांगुडेसाठी झाल्या पाहिजेत. अत्यंत सुंदर षटक आपल्याला पाहायला मिळालं. फक्त 1 रन खर्च केली आहे. हे अनुभवाचे बोल आहेत. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी भरपूर वेळ खर्च करता, गेले कित्येक वर्ष मागील जवळपास मला वाटतं 20-25 वर्ष अंडरआर्म क्रिकेट जवळपास ते खेळलेले आहेत. रिजन्सी आनंदामध्ये अगदी विचार केला तर काही अशी नावं आहेत त्यांनी 20हून अधिक वर्ष अंडरआर्म क्रिकेटला दिलेली आहेत, ज्यामध्ये मी आवर्जून उल्लेख करेन नरेश गांगुडे, जितू पेडणेकर असेल, शेखर धोत्रे सारखा देखील खेळाडू आपण पाहिलाय, जो गेले कित्येक वर्ष अंडरआर्म क्रिकेट चांगलं खेळतोय. फक्त रिजन्सी पुरता मर्यादित नाही आहेत ते. अगदी आपण पाहिलं तर कल्याण, डोंबिवली, भिवंडी, बदलापूर, अंबरनाथ परिसरामध्ये देखील जाऊन चांगलं क्रिकेट खेळलेले आहेत. डोंबिवलीचं नाव त्यांनी केलेलं आहे. तर विजय स्टार्स म्हणून संघ देखील आपण पाहतो, ज्यामधले आनंदमचे आपले अनेक चांगले खेळाडू तिकडे जबरदस्त खेळ करताना आपण त्यांना पाहतो. पवन शेट्टी यांना आपण पाहिले गेले कित्येक वर्ष चांगले क्रिकेट ते देखील खेळलेले आहेत. अनिश शेट्टी खोला टाकण्याचा प्रयत्न, चांगला बॉल आपण पाहतोय. लेजेंड कॅटेगरीचे प्लेयर काही आपण अनंत मधून काढले तर भरपूर सारी नावं आपल्या समोर येतील आणि क्रिकेट डेव्हलप झालंय. RAPL 1 पासून जी सुरुवात झाली क्रिकेटला, इथून आज भरपूर साऱ्या स्पर्धा आपण पाहतो. फ्रेंडशिप टुर्नामेंट ओव्हरआर्म असेल, त्यानंतर BBL असेल, त्यानंतर RAPL असेल, त्यानंतर TPL असेल, त्यानंतर शुभारंभ असेल, टेस्ट चॅम्पियन्स लीग असेल आणि आता मात्र वेटरन 40+. हा फॉर्मॅट 40+ साठी सर्वात बेस्ट आहे, सर्वात सुंदर आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, सिंगल इथे पूर्ण केली जाते. 1 रन पूर्ण. फुल टॉस मिस केलंय. बॉल मागे, 1 रन. बॉलर तयार. कोलाटकला ड्राईव्ह करतोय, समोर फिल्डर आहेत, 1 रन मिळेल. फुल टॉस होता पुन्हा. रनआउटची संधी हो वाटतंय. डायरेक्ट हिट, बॅटर आउट. दोन नंतर फक्त आणि फक्त 4 धावा. MI ची स्थिती सध्या डाऊन आहे. चंद्रकांत येतात गोलंदाजी मार्क वरती. चंद्रकांत इंगळे, प्रवीण स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 2 नंतर फक्त आणि फक्त 4. हो, सरळ बॅटनं उडवलाय प्रवीणच्या बॅटमधनं. हा दमदार षटकार आलाय. सरळ बॅटने उडवला गेला फटका जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा डाऊनसाइड खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फिल्डर तिकडे आहेत. 1 रन पूर्ण केली आहे. धावसंख्या 11 चंद्रकांत स्वागत केलंय सिक्सरने.
पुन्हा एकदा चांगला बॉल. ब्रिलियंट बॉलिंग. फॅन्टॅस्टिक. MICSK मॅच आहे. IPL मध्ये गेले कित्येक वर्ष रायव्हलरी आपण पाहिलेली आहे. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. धावसंख्या 12 झालेल्या आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 2 to go. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर बँगलोर. गुड कॅच. वा क्या बात आहे. फिल्डर तिकडे आपण अगदी पाहिलं तर डीप मध्ये फार सुंदर झेल. MB होते. महेश भुसकेला आपण तिकडे पाहिलं आणि फार सुंदर झेल तिकडे मात्र घेतला गेलाय. ब्रिलियंट कॅच. नवीन बॅटर येतात मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत सावंत. हा तोच स्ट्राईकला. 1 चेंडू शिल्लक आहे अजूनही. वाईड बॉलचा इशारा पुन्हा एकदा पंच करतायत. 13 वरती धावफलक आलाय. 1-3-13. व्हाट अ शॉट. क्या बात है. लाजवाब हिट. 3 ओव्हरनंतर 19 झाल्यात. 19. फिल्डिंग मात्र थोडीशी खराब होतीये आणि रन इथे मात्र कंप्लीट केली जाते. सतीश येतात गोलंदाजी मागपती. सतीश आव्हाड. शेवटचं ओव्हर शेवटचं षटक ही जबाबदारी आहे. 20-3 MI. फुल टॉस. पुन्हा मिस. फिल्डर आहेत MB महेश. ब्रिलियंट. क्या बात है. नाव MB आणि कॅच देखील ब्रिलियंटच घेतली आहे. 4 विकेट. 20-4. 4 to go. हो आणखीन एक चांगला बॉल. पण ही चोरटी धाव. दिवसा ढवळ्या अगदी एका धावेची चोरी केली गेली आहे. धावसंख्या 21. पुढे स्टेप आउट करून एक्झिक्यूट केलाय. ओ द फिल्डर. लॉंगावच्या फिल्डरच्या डोक्यावरनं पाठवलाय. 27-27. 2 to go. Check complete. Next match RCB आणि GT. दोनचा कॉल आणि इकडे बघा काय केलं एक्झॅक्टली. बॉल हातात दिला असता बॉलरचा तर ते चांगलं झालं असतं मला वाटतं. 29 झाला. 29. या बॉलवरती जर षटकार तर 35 बनतील.
नो बॉल आलाय. नो बॉल पुन्हा एकदा आणि 2 रन देखील पूर्ण. कॅज्युअल अप्रोच म्हणजे नो +2 3. भरपूर कॅज्युअल अप्रोच आपल्याला पाहायला मिळाल. 33 झाल्यात या ओव्हरमध्ये. 13 आल्यात आतापर्यंत. महागडी गोलंदाजी. शेवटचा बॉल आहे. सर्वांच्या आता सीएसकेच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरती दडपण. 33. 13 आल्यात. 20 होत्या. एका ओव्हरमध्ये धावांची वसुली तगडी झाली आहे. चला चला नरेश दा. शेवटचा बॉल. 13 रन इथे मात्र 5 बॉल मध्ये कंप्लीट केल्या जात आहेत, ज्यामध्ये एक षटकार देखील सामील आहे. हो पिकअप. इट्स अ पिकअप शॉट. स्टेप आउट करत असताना हा फटका एक्झिक्यूट केलाय. व्हॉट अ शॉट. काम तमाम. लास्ट ओव्हर 19 आल्यात आणि चांगली टोटल फायटिंग टोटल एमआय ने सेट केली आहे. नेक्स्ट मॅच टॉस कडे आपण वळतोय. चला टॉस केला जाईल तिकडे जीटी आणि आरसीबी. अमयदा त्यांच्या शुभ हस्ते आम्ही तिकडे टॉस करणार आहोत. लीग स्टेजची इम्पॉर्टंट मॅच आहे. 39 झाल्यात. 40 करायच्या, 40 करायच्या आहेत. फायटिंग टोटल केली आहे. एमआय यासाठी ओळखली जाते. इथून जर का पहिली विकेट एनजीची लवकर मिळाली, नरेश गांगुडेला जर लवकर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला तर या मॅचमध्ये एमआयचा कमबॅक होऊ शकतो. पण जर नरेश गांगुडे पहिले 2-3 ओव्हर जर खेळून जातोय तर मात्र इथून एमआयला मॅच जिंकणे कठीण होऊन जाईल. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आता नरेश गांगुडेवरती असणार आहे. त्याच्यावरती थोडं का होईना प्रेशर असेल, कारण ही मॅच त्याला लवकरात लवकर फिनिश करायची आहे. कॅल्क्युलेटिव्ह अप्रोचने खेळायचं, म्हणजे अगदी प्रत्येक बॉलवरती नरेशदा. चला बॅट्समन पाठवून द्या नरेशदा. पारसदा. चला सीएसके. मॅचला झाली सुरुवात. नो बॉल आहे. पहिलाच नो बॉल. ऑल द वेस्ट. वेट नो +1 ना. ओके स्टार्ट. चांगला बॉल. बघा नरेश गांगुडे एकेका धावेसाठी किती संघर्ष करतात. त्यांना माहिती आहे ही मॅच जर का आपण कमीत कमी चेंडू घेऊन जिंकलो तर मात्र आपल्याकडे देखील भरपूर चान्सेस आहेत वर 2 मध्ये, वर 3 मध्ये, वर 4 मध्ये फिनिश करण्याचे.
त्यासाठी हा अट्टहास आहे आणि अतुलला देखील माहिती आहे विकेट महत्वाची आहे. या विकेटचं महत्व अतुलला देखील माहिती आहे. बाल बाल बचे बुंद्यात टाकलाय खोलात, यॉक केलंय, ब्लॉक केलंय नरेश गांगुडेला. अतुलला 6च्या 6 बॉल योग्य टप्प्यावरती टाकायचे आहेत कारण त्याला विकेटचं महत्व माहिती आहे. दुसऱ्या बाजूला नरेश गांगुडे देखील सांगतात की हे 6 बॉल जर मी चांगले खेळून काढले तर पुढचे 18 बॉल माझे आहेत. हो हो, क्या बात आहे अतुल. डॉट बॉल येतोय, ठोसा सुरू आहे. काय बॅटल आहे. अशा मॅचेस झाल्या की मजा येते. हेड टू हेड नॉक, कट टू कट फाईट. अभय देखील चांगला फटका, 1 रन मिळेल फक्त. आता लीग स्टेज जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रत्येकाची धडपड राहील. कोण वर आहे कोण खाली आहे, आम्हाला कितीने जिंकायचं आहे, आम्हाला कसं जिंकायचं आहे, किती बॉल ठेवून किती रन ठेवून, सगळ्या कॅल्क्युलेशन आता प्रत्येक जण लावतोय. सगळ्यांनी कॅल्क्युलेटर उघडलं आता. 5 रन. क्या बात आहे अतुल, फक्त 5 धावांचं इकॉनॉमिकल षटक टाकलंय. हे बॅटल रंगतंय. एका बाजूला नरेश गांगुडे, दुसऱ्या बाजूला अतुल नेरकरला आपण पाहतोय आणि या बॅटल मध्ये मी म्हणेन की अतुल नेरकरने एम आय ला आता 1 पाऊल पुढे आणलंय. पहिल्या ओव्हर नंतर 5. जीटी आणि आरसीबी मध्ये नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टॉस कंप्लीट झालाय का पाहायचंय. टॉस कंप्लीट झालेला आहे. आरसीबीने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय. मला वाटतं आरसीबी कडे खेळाडू देखील थोडे कमी आहेत पण आम्ही पुरेसे आहोत सांगतात. आम्ही तेवढ्या सोबतच खेळणार. दुसऱ्या बाजूला जीटी, गुजरात टायटन्स. निलेशची बॅटिंग कोण विसरेल. जेव्हा जेव्हा या टर्फवरती आपण येऊ तेव्हा तेव्हा निलेशची बॅटिंग आपल्याला आठवेल. फटका फसलाय आणि तिकडे डाऊन दी बॉल फिल्डर. पहिल्या विकेटचं बदन, सँडी आउट. कॅचेटची माग केली होती पण झेल तिथे मात्र स्वीकारता आला नाहीये. 1 रन मिळते. धावसंख्या 6. नवीन बॅटर येतात मैदानामध्ये. अरुण. प्रत्येकावरती प्रेशर आहे. एका बाजूला गोलंदाजाला देखील माहिती आहे आपल्याला कमी धावा खर्च करतात, दुसऱ्या बाजूला फलंदाजाला देखील माहिती आहे आपल्याला जास्त धावा करायच्या आहेत. चांगला बॉल, टॉस झालाय. नरेश गांगुडेला शांत ठेवलंय. गेले कित्येक वर्ष अंडरआर्म क्रिकेट सातत्याने चांगलं खेळलेलं आहे नरेश गांगुडे देखील. त्याला देखील माहिती आहे अशी सिच्युएशन कशी टॅकल करायची आहे, कसं फाईट करायचं आहे सिच्युएशनला. 6 झालेले आहेत. सोडून दिला वेळेस वेल लेफ्ट, वाईड बॉल. याच धावांवरती तुम्हाला अगदी आपण पाहिलं तर बंधनं घालायची आहेत. या धावा तुम्हाला रोखायच्या आहेत. 3 मध्ये 2 खर्च केले आहेत, 7 झालेले आहेत. 15 बॉल 33. चांगला बॉल, पुन्हा एकदा शांत ठेवलंय पूर्णपणे शांत ठेवलं गेलंय बॅटरला देखील. 7 धावा फक्त आणि फक्त धावफलकावरती आपण पाहतोय. 14 बॉल आणि विजयासाठी 33 करायचे आहेत. पारसदा
39 झाल्या होत्या पूर्वार्धामध्ये. 40चं टार्गेट होतं आणि आता 40चं टार्गेट सर करताना देखील जणू काही इथे राखी नऊ येत आहेत. मिस टायमिंग, हवेमध्ये बॉल, विकेटचं पतन, फलंदाज होतोय बाद. वेट, 8 झालेले आहेत. 12 बॉल 32 करायचे आहेत. 12 बॉल 32. दोन ओव्हर नंतर फक्त आणि फक्त 8 धावा फलकावरती आपण पाहतोय. ज्या प्रकारची स्थिती एमआयची झाली होती, आता सीएसके देखील त्या स्थितीवरती आली आहे. पण सीएसकेने लास्ट ओव्हरमध्ये कुठे ना कुठे चांगल्या धावा बनवल्या. चला, 1 रन इकडे मिळते. धावसंख्या झालेल्या त्या 9. झालेल्या आहेत. हा नो बॉल नाहीये. फुल टॉस कन्वर्ट केलंय बिग हिट मध्ये. ओ व्हॉट एफर्ट मित्रांनो, टाळ्या वाजवा एकदा. एफर्ट बघा, 40+ चे खेळाडू आहेत ते, पण रेग्युलरच्या खेळाडून देखील लाजवतील इतके सुंदर एफर्ट आहेत. काल ज्या प्रकारे काल देखील आपण पाहिले 2-3 अशा कॅचेस होत्या ज्या अनपेक्षित होत्या, म्हणजे अनएक्सपेक्टेडली त्या कॅचेस तिकडे कंप्लीट केल्या. 40+ खेळाडू असूनही अशा कॅचेस, खरंच विश्वासही होत नाहीये. 1 हँड, क्या बात आहे. टिपिकल नरेश गांगुर्डे ऑन फायर. 9 बॉल 24. 9-24. नरेश गांगुर्डेने मात्र आता स्वतःचं नाव जपत असताना हा षटकार लगावलाय. आणि आणखीन एक या गोष्टीचा उल्लेख केला, टिपिकल नरेश गांगुर्डे आता मात्र प्रेक्षकांना दिसतोय. बॅक टू बॅक 2. नो बॉल आणि त्यावरती चौकार. ज्या प्रकारे सीएसकेच्या शेवटच्या गोलंदाजाने एमआय ला संधी दिली, आता त्या प्रकारचा सेकंड लास्ट बॉलर एमआयचा सीएसके ला संधी देतोय. 27 झाल्यात. 8 बॉल 13 ची गरज. 8 बॉल 13. जबरदस्त मॅच. नरेश गांगुर्डे, मी सांगितलं होतं की याची विकेट महत्वाची आहे. पहिल्या 1-2 ओव्हर मध्ये जर का ही विकेट मिळाली नाही तर हा कोणालाही सोडणार नाही. आणि ते झालंय, तेच झालंय. सोडणार नाही आणि त्याने तेच केलं, सोडलं नाही. 8 बॉल 6. आणखीन एक चांगला फटका आहे आणि आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. क्या बात आहे, क्या बात आहे नरेश गांगुर्डे. शांत बसलो काही काळ म्हणून मी काही संत नाही. त्याने दाखवलं त्याची काय ओळख आहे खरी. गेले कित्येक वर्ष तो क्रिकेट खेळलाय आणि तो क्रिकेट मधून काय शिकलाय हे त्याने दाखवून दिलं आज या मैदानावरती. पुन्हा एकदा जेव्हा जेव्हा त्याच्या संघाला त्याची गरज लागते तेव्हा तेव्हा त्याचं प्रदर्शन भन्नाट आपल्याला पाहायला मिळतं. ते झालंय आज देखील. 2 करायचे आहेत. बाहेर टाकला गेलाय. फटका चांगला आहे. मॅच फिनिश. 1 हँडेड मॅच जिंकवली आहे. एक हाती सामना जिंकवलाय नरेश गांगुर्डेने.
आणि मोठा विजय इथे प्रस्थापित केलाय. तब्बल 8 विकेटने हा सामना जिंकलाय. 34 नॉट आउट. बॉलिंग करताना 1 रनची ओव्हर. नरेश गांगुडे पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच.